आप देख रहे हैं पुलिस न्यूज़ पॉइंट, सच की आवाज़ आप तक। मुख्य वन संरक्षक कार्यालय ठाणे 2023 स्थानांतरण प्रक्रिया में भारी मात्रा में अनियमितता और भ्रष्टाचार के कारण मेरे पति और मेरे परिवार को ठाणे कार्यालय से स्थानांतरण प्रक्रिया और अनियमितता के कारण स्थानांतरण प्रक्रिया में भारी मात्रा में अनियमितता और भ्रष्टाचार हुआ है और एसीबी से स्थानांतरण प्रक्रिया में उससे संबंधित भ्रष्टाचार मुक्त की जांच और कार्रवाई हो, इसकी संगीता जनार्दन काले 8 जनवरी 2024 से ठाणे जिलाधिकारी कार्यालय के सामने धरना प्रदर्शन के लिए बैठी हैं। और उनका कहना है कि हमने माननीय मुख्यमंत्री से लेकर ठाणे जिलाधिकारी तक को पत्र लिखा है क्योंकि हमें न्याय चाहिए, लेकिन अभी तक हमें न्याय नहीं मिला है, इसलिए हम यह अनिश्चितकालीन धरना आंदोलन कर रहे हूँ। वहीं गीता जनार्दन काले का कहना है कि कुछ दिन पहले मुझे धरना आंदोलन पर महिला पुलिस सुरक्षा मिली थी, अब हमसे पुलिस सुरक्षा भी छीन ली गई है। मैं इस धरना मोर्चा आंदोलन के माध्यम से माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी को बताना चाहती हूँ कि हमें न्याय चाहिए। आगे आइए देखते हैं गीता जनार्दन काले का कहना क्या है। तारीख 8 तारखेला बसलेली आहे आणि आपल्याला कलेक्टर ऑफिसमधून काय काय हे भेटले आपले मार्गदर्शन भेटले ते मला सांग, कुठे गेली होती? मी 8 तारखेपासून बसले, मग कलेक्टर साहेबांनी बोलून घेतलं, पोलीसवाल्यांनी मला तिकडे नेलं, कलेक्टर साहेबांना सांगितलं मी माझी समस्या, प्रस्ताव पण पाठवलेला होता 26 तारखेलाच कलेक्टर साहेबांना। कलेक्टर साहेब बोलले त्या मॅडमकडे जा आणि भेटून या, परत मला कळवा। मग आम्ही मॅडमकडे गेले, पोलीसवाले एक ऑफिसर माझ्यासोबत आले, आम्ही गेलो तर त्या मॅडम माझ्याशी बोलल्या तुमचा ह्या प्रकरणाशी काहीही संबंध नाही। मग मी त्या मॅडमला सांगितलं प्रत्यक्षपणे नसला तरी अप्रत्यक्षपणे संबंध येतो ना, माझ्या संसारावर आलं म्हणलं, आता 8वा महिना चालू आहे म्हणलं, पगार नाही काही नाही, नवऱ्याला मुलाचं शिक्षण आहे, 2 मुलं आहेत, एक 10वीला आहे एक 8वीला आहे, माझा मणक्याचा आजार आहे, एवढं सगळं असताना त्या मॅडमने मला बोलू पण दिलं नाही, उलट त्याच मला असं बोलल्या मी प्रशासकीय दबाव आणून तुमच्या मिस्टरांवर कारवाई करेल। मग मी म्हणलं ठीक आहे आणि मग मी उठून आली। याच्याबद्दल जे तुम्हाला बदलीबद्दल सांगितलं, बदली झालेली आहे, मोठ्या प्रमाणात नेता झालेली आहे, त्याबद्दल आपलं काय म्हणायचं? बदली प्रक्रियेत ह्या खूप मोठा भ्रष्टाचार झाला, खूप मोठा भ्रष्टाचार झाला 2019 पासून ते 2023 पर्यंत। गैरप्रकार तर खूप झालेत, अनियमितता, सगळं कागदपत्र पुरावे सगळे मी जमा केलेत, तेवढं सगळं देऊनही त्या मॅडमने ऐकलं नाही आणि झालंय। आणि माझी अशी इच्छा आहे ह्या सखोल चौकशी व्हावी या प्रकरणाची आणि जे दोषी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी। आणि माझ्या पतीला ते साई बीट एक रिक्त बीट आहे पनवेलमध्ये, तिथे पनवेलमध्ये माझ्या पतीला त्वरित रुजू करून घ्यावे ही विनंती। पतीला माझ्या म्हणजे सध्या किडनी स्टोन आहे, तसं त्यांची मानसिक स्थिती पण खालवली, आता 8 महिने झालं घरात नवरा माणूस म्हणल्यावर होणारच ना। आणि मला मणक्याचा त्रास आहे, ती कागदपत्र ती सगळी जोडली, मुलगा मी आता 10वीला, त्याचं बोर्डाचं वर्ष चालू आहे, त्या आधारे आम्ही मागत होतो ते 1 वर्ष वाढवून द्या किंवा त्या 10 पसंतीपैकी एका बिटावर त्यांना रुजू करून घ्या, तर त्यांनी माझी मागणी मान्य केली नाही, ऐकून सुद्धा घेतलं नाही, त्याच्यामुळे मी उपोषणाला बसली। बदली प्रक्रियेत वेतनचं असं काय, पण बदली प्रक्रियेत एक तर खूप मोठा गैरप्रकार झाला आणि एवढ्या लांब एक तर देऊ शकत नाहीत, कारण एकच त्या मॅडम बोलतात 3 टर्म झालेत, असं नाही, 2 पालीला झालेत आणि वर एका वनी परिक्षेत्रात असते रेंज ऑफिसला, पनवेलला एकच झाला माझ्या मिस्टरांचा आणि तरी त्यांनी बदली केली, त्यांच्या सोबतचे एक होते त्यांची नाही केली, दुसऱ्यांची पण नाही केली। मग मला असं वाटतंय एकाला हा नियम दुसऱ्याला हा असं का, कायदा आहे तर सगळ्यांना सारखाच लागू करा ना तुम्ही, नियम बाह्य बदल्या केल्या ना त्यांनी, केलं नाही असं नाही। मग माझ्या पतीचा मला असं वाटलं सहानुभूतीपूर्वक विचार करावा म्हणून मी त्यांच्याकडे गेलेली। काय माहिती आता नाही, आतापर्यंत काहीच भेटलं नाही, आता कसे जगतोय ते आम्हाला माहिती, मध्यमवर्गीयांची परिस्थिती ज्याची त्याला माहिती असते। 8 महिने झालं मुलाची क्लासची फीस, शाळेची कसं करतोय आमचं आम्हाला माहिती। आता आवाज काय मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि तुझ्या म्हणणे काय? मी माननीय मोदी साहेबांच्या भाषण ऐकले आणि त्याच्यामुळेच मी अशी इथे बसली आहे, म्हणजे प्रेरणा मिळाली मला त्याच्यातून। ते बोलले कुठे जर भ्रष्टाचार दिसून आला तर गप्प बसू नका, नजरेसमोर आणून द्या, म्हणून मग मी ठरवलं जाऊ दे, इथे तर झालंच आहे भ्रष्टाचार, माहिती सगळी गोळा केली आणि मग म्हणलं धरणे आंदोलन करावं आणि सांगावं। पत्रव्यवहार मुख्यमंत्र्यांशी ते केलेत, आता बघू काय होतं, अजून काही उत्तर नाही आलं, पंतप्रधान मोदी साहेबांना काहीच नाही केलं, आता बघू, जर नाही मिळालं तर करू।